गुड मॉर्निंग आणि कशा तुम्ही सर्वजण. आम्ही इथे एकदम मजेत आहोत. मजेत म्हणण्यापेक्षा माझी तब्येत खराब आहे. काल परवापासून फीवर आहे आणि आम्ही पार्टी ऑर्गनाईज केली राघवच्या बर्थडेची. तर म्हणजे तशी टॅबलेट घेतल्यावर बरं वाटतंय थोडंसं, परंतु टॅबलेट घेऊनच काम चालू आहे सध्या. आणि डेकोरेशनमध्ये फक्त हा पडदा लावला रात्री. तुम्हाला माहिती आहे, आम्हाला माहिती आहे पुढे काय करायचं, तर म्हटलं की उद्याच करता येईल. आमचे काही फ्रेंड्स येतील तर ते हेल्प कर, कारण असं नाही आहे की आम्ही करू शकत नाही. आमची दोघांची तब्येत खराब झाली, अचानकच झालंय आणि आम्ही सगळं ऑर्गनाईज केलं आणि अचानक खराब झाली तब्येत. सो काहीच करू शकत नाही आम्ही देखील. तर आणि ऑर्डर्स वगैरे दिलेले आहेत घरी, तसंही काही करायचं नाही. रूम्स वगैरे क्लीन आहेत, सगळं आवरलेलं आहे. आणि आता आम्हाला रिटर्न गिफ्ट्स आणायला जायचे. आता 10:30 वाजलेत, आम्ही अजून चहाही नाही घेतला, कारण फक्त आंघोळ वगैरे गेले. राघवला घातली, मी केली आणि गावची राहिली, माझ्या मिस्टरांची चालू आहे. आणि प्लीज आणि गिफ्ट मार्केटवरून गिफ्ट्स घेऊन येऊ, रिटर्न गिफ्ट छोटूल्या मुलांसाठी. तर अशा प्रकारे स्टोरून आणलेला मी ड्रेस घातलाय आणि संध्याकाळी मे बी साडी घालेल किंवा वन पीस घालेल. तर आज राघवची बर्थडे पार्टी, तर राघवचं ऑप्शन देखील करणार आहे. आज मी हेअर वॉश केलेत. काही कारणास्तव मला म्हणजे राघवच्या बर्थडेच्या दिवशी नाही करता आलं ऑप्शन. सो मी आज करणार आहे राघवचं ऑप्शन आणि मे बी आल्यावर करेल किंवा बर्थडेच्या टायमिंगला करेल. तर तयारी करून ठेवते मी. चला आता जाऊयात गिफ्ट मार्केटला गिफ्ट आणायला. राघव मे बी झोपेल, जर झोपला तर आम्ही थोडंसं उशिरा जाऊ. आणि अशा प्रकारे मी इथे चहा ठेवत होते, कारण भूक लागली होती. 10:30 वगैरे वाजले होते. तर चहा ठेवला पहिल्यांदा आणि मग त्यानंतर मी पोहे करायला घेतले, कारण भूक लागली होती. तर पोहे वगैरे काहीतरी घरातनं खाऊन बाहेर जायचा प्लॅन झाला. आणि आधी तर मी विचार करत होते की बाहेर खाली जाऊनच काहीतरी खाऊयात, परंतु नंतर असा विचार केला की दुपारीही काहीतरी बाहेरूनच मागवावं लागेल. सो त्यामुळे सकाळी तरी ॲटलिस्ट घरात बनवलेलं खावं. आणि उभं राहावत नव्हतं तरी देखील मी चहा वगैरे पोहे बनवले आणि त्यानंतर आम्ही गिफ्ट मार्केटला जायला निघालो. गिफ्ट मार्केटवरून खूप सारे गिफ्ट्स घेऊन आम्ही निघालो होतो घरी. आणि आम्हाला डिस्पोजेबल देखील घ्यायचे होते, कारण जेवण जरी बाहेरून मागवलं तरी डिस्पोजेबल काही प्रमाणात घरामध्ये नव्हतं. आणि अशा प्रकारे मग मी इथे सगळं सामान जे आणलं आहे तर ते लावून घेत होते आणि तुमच्यासोबतही शेअर करणार होते मी जे काय आणलं आहे. परंतु तेवढ्यातच माझ्या आवाजाने राघवही उठला. सो मी थोडंफार तुमच्यासोबत शेअर केले. आणि आम्हाला इथे रिटर्न गिफ्ट्स पॅक करायचे होते. आणि रिटर्न गिफ्ट्समध्ये आम्ही मोठ्या मुलांसाठी स्केच पेन्स घेतले होते आणि छोटुल्यांसाठी प्लेट्स वगैरे घेतल्या होत्या. तर 2-3च होते छोटे. त्यामध्ये खूप म्हणजे छोटे म्हणजे 6 महिन्याचे वगैरे 1 वर्षाच्या आतल्या मुलांसाठी आम्ही प्लेट्सचा सेट घेतला होता. तर अशा प्रकारे इथे पॅकिंगचं काम चालू होतं. प्रत्येक बॅगमध्ये मी चॉकलेट्स वगैरे टाकत होते, एक पॅकेट टाकत होते आणि त्याचे स्टिकर्स काढावे लागतात. स्टिकर्स काढून वगैरे टाकत होते. तर त्यानंतर माझ्या त्या पिशव्यांच्या आवाजाने राघव हलायला लागला, म्हणजे उठायला लागला. सो मग मी ते तसंच ठेवून दिलं, कारण त्याची झोप होणं गरजेचं होतं. त्याची तब्येत बिघडायला नको आणि संध्याकाळी प्रोग्राम होता तर तो फ्रेश दिसला पाहिजे, म्हणून त्याला झोपवलं होतं. आणि माझे मिस्टर बाहेर गेले होते. तर येता त्यांनी येताना वडापाव आणले होते आणि पराठा आणला होता.
तर मला खूप भूक लागली होती आणि आजारी म्हणजे तोंडाला चव नव्हती, परंतु वडापाव खायची इच्छा झाली होती. सो मी त्यांना वडापाव आणायला सांगितला होता आणि त्यानंतरच आम्ही इतकं आजारी पडलो की आम्हाला काहीसुद्धा म्हणजे सगळ्यांचीच टेस्ट गेलेली आहे तोंडाची, काहीच खावं वाटत नाही. परंतु तेव्हा मात्र मी बाहेरून आणलेलं खाल्लं होतं आणि नंतर रेणूला बोलवलं होतं मदतीला डेकोरेशनसाठी, तर रेणूही आली होती. अशा प्रकाराने असं केलं डेकोरेशन बर्थडेचा ॲक्च्युली. आणि वरती हॅपी बर्थडेच्या वरती ते 1 मंथ आणि 2 मंथ आणि ते 12 मंथ्सपर्यंत लावलं आहे. आणि वेनसडेलाच त्याचा बर्थडे झाला. आणि आज मोठी पार्टी आहे 25 जानेवारीला. आणि तो 1 वर्षाचं झालंय ऑलरेडी. बलून्स आहेत, कटर घ्या डॅडी. काय आणि अशा प्रकारे आम्ही बलून्स फुलवून दिले होते माझ्या मिस्टरांना, तर ते लावत होते वरती आणि डेकोरेशन खरंच खूप सुंदर झालं होतं. आणि राघवही रडत होता, तर म्हटलं त्याला झोप येईल पुन्हा एकदा. आणि माझी तब्येत खूप खराब झाली होती, परंतु आम्ही सगळं ऑर्गनाईज केलं होतं. सो रेडी पण होतं, जास्त काही टेन्शनचं राहिलं नव्हतं. सगळ्या ऑर्डर्स बाहेरून दिलेल्या होत्या आणि फ्रेंड्स सर्कलही खूप छान आहे, हेल्प करतात सगळे, असं नाही की नाही करत. खूप छान वाटलं आणि खूप सगळ्यांनी हेल्प देखील केली. नेहमीप्रमाणे गेस्ट आले की गेस्ट कडून काम करून घ्यायचं है ना. तरी यावेळेला भरपूर करून ठेवलं होतं बऱ्यापैकी, है ना वेदू. कपडे खायचे ना आम्हाला, बसायला लागला आहे ना आता. नाही तुझं काय, तू बरं आहेस तिथेच. आणि यानंतर मग मुलांचे
गेम्स वगैरे प्लॅन केले. तर 1-2 गेम घेतले होते मुलांचे आणि मुलांनी खूप एन्जॉय केले. ॲक्च्युली गाऊला खूप आवडतं गेम्स खेळायला बर्थडे पार्टीमध्ये, सो तीही एन्जॉय करत होती. आणि म्हणजे बाकीचे अजून काही आमचे जे रिलेटिव्स फ्रेंड्स वगैरे होते तर ते आले नव्हते. तोपर्यंत गेम्स वगैरे खेळण्याचा प्लॅन चालू राहिला. हाँ, आ जाओ, आपको भी चॉकलेट मिलेगा. खेळा ना तिकडून, खेळा ना, जावा ना. गार्गी शेजारी उभं राहा, गार्गी शेजारी. तुम्हीच विजवणार आहे, चालतंय. आणि यानंतर मी काही क्लिप्स ॲड केल्या होत्या. आमचे जे फ्रेंड्स आले होते आणि आमचे गेस्ट आमचे रिलेटिव्स आले होते तर त्यांचे फोटोज वगैरे सर्व मी ॲड केले होते.
फोटो काढून घेऊ आधी. हा ते तर आहेच का. सोनम तिला घेऊन आपण फोटो काढू. नूडल्स ठेवले हे आतमध्येच ठेवले. आणि आम्ही सर्वांनी फोटोज काढले, ग्रुप फोटो देखील काढला. त्यानंतर सगळे जेवायला आले होते. तर जेवणामध्ये नूडल्स होते, दाल, राईस, पनीरची भाजी, पनीर टिक्का आणि सोबतच कढी पकोडा होता आणि त्यासोबत चपाती मागवली होती. तर अशा प्रकारे जेवणही खूप सुंदर झालं होतं म्हणजे मागवलं. हॅलो आणि नमस्कार. तर अशा प्रकारे आमचं बर्थडे सेलिब्रेशन झालेलं आहे आणि बर्थडे सेलिब्रेशनमध्येच राहिलेले माझे काही मैत्रिणी होत्या, त्यांचा हळदी कुंकू मी देऊन घेतलं. तर जेवणही भरपूर राहिले. काहींना मी घेऊन जा म्हटले माझ्या मैत्रिणींना. तर आता मी हे जेवण असं झाकून ठेवेल आणि आता आम्ही झोपणार आहोत. तर आजचा ब्लॉग मी इथेच संपवते. तुम्हाला जर आजचा ब्लॉग आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.